सध्या आपण आहोत औंध येथील नागरस रोडला 2 ते 3 दिवसांपूर्वी आपण इथे बघू शकतो की एक मोठा अपघात झाला होता, ज्याच्यामध्ये 71 वर्षीय म्हाताऱ्या आजोबांचं निधन झालं होतं रस्त्याच्या खड्ड्यांमुळे. म्हणजे खड्ड्यात पडून त्या आजोबांचं निधन झालं होतं आणि आता आपल्या सोबत तिथलेच काही स्थानिक नागरिक आहेत. त्यांची संतप्त प्रतिक्रिया आपण आता इथे बघूयात, नेमकं त्यांना काय म्हणायचं. व्यापारी असोसिएशन मधनं पण बोलतोय. माझं असं म्हणणं आहे की हा जे झाला 3 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट, त्या ऍक्सिडेंटचा आम्ही पाठपुरवठा घेऊन कॉर्पोरेशनच्या माणसांनी इथे खड्डा बुजवायचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी अर्धा केलाय. फुटपाथचा रस्ता तसाच मोकळा दिलेला आहे. तुम्हाला त्याचे फुटेज तुम्हाला दाखवतो. तो फुटेज तो 100% टाका. जे कॉर्पोरेशन आता जे म्हणतंय की स्मार्ट सिटी, औंध स्मार्ट सिटी, तर औंध स्मार्ट सिटी केल्यामुळे झालंय काय की फुटपाथ मोठे आणि रस्ते छोटे. अहो, गाड्या लोकांच्या वाढल्यात, तर लोकांच्या रस्त्यासाठी विचार केला पाहिजे. तुम्ही माणसाला फुटपाथ पाहिजे, 8 फुटाचा फुटपाथ जरूर पाहिजे. 8 फुटाचा फुटपाथ करून तुम्ही आज 20-20, 15-15 फूट एवढे मोठे फुटपाथ करता स्मार्ट सिटीच्या नावाने. पण त्यामुळं लोकांच्या आता ऍक्सिडेंट आणि पार्क इथले ट्रॅफिक याच्या समस्या कशा सोडवायच्या, हे कॉर्पोरेशन आणि पोलीस अधिकारी या दोघांनी मिळून विचार करावा. आणि जर रस्ते कमी मोठे करावेत आणि फुटपाथ पण ठेवावा. पण फुटपाथची दुरावस्था एवढी बेकार झाली की मनुष्य चालता चालता पडणार आहे. आता मनुष्य एक्सपायर झालेला आहे, परंतु याच्या पलीकडे रस्त्यात चालणारे माणसं त्यांचे काय हाल होतील याच्यासाठी पण विचार करावा, त्याच्यावरती पण लक्ष द्यावा. औंध मधले बाकीचे रस्ते जसं हा आम्ही पाठपुरावा करून केलाय, तर कॉर्पोरेशनचे अधिकारी, पोलिसांचे अधिकारी यांनी जाऊन चेक करावं कुठल्या रस्त्याची खराबी आहे. त्याचं पुढं काय होण्यापेक्षा आताच त्यांनी काय असेल त्याची खबरदारी करावी. काय होतं, आता ते जे ग्रस्त आहेत, वयोवृद्ध ग्रस्त, त्यांचं निधन झालं तर अगोदरपासूनच गेली 6 महिने तो जो पॅच होता त्याच्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 इंचाची जी सिमेंटचा रस्ता आणि ब्लॉक्स याच्या मधले जे 4-5 इंचाचा जो अंतर असतो तो खराब झालेला आहे. आणि ऑब्विसली तिथून 2 व्हीलर चालवणं म्हणजे अवघड आहे. आता प्रत्येक 2 व्हीलर वाल्याला घाई असते किंवा प्रत्येक 4 व्हीलर वाल्याला घाई असते. आणि रस्ता एवढा अरुंद आहे की त्यामध्ये स्किड होते. 4 महिन्यापूर्वी सेम असाच ऍक्सिडेंट 12 गोलब सांगवीच्या रोडला झाला होता. एक लेडीज संध्याकाळी तिचं ऑफिस सुटल्यानंतर निघाली आणि ती पीएमटीच्या बस खाली चाकाखाली आली. सेम असंच जे कॉन्क्रीटचा रस्ता आणि ब्लॉक्स याच्यामध्ये जे काम केलेलं आहे ना, तर माझं म्हणणं महानगरपालिकेला एवढंच आहे की नुसतं आत्ता घडलाय ऍक्सिडेंट, ते वयोवृद्ध निधन पावले, लगेच तेवढ्या पुरतं बघू नका हो. तुम्ही संपूर्ण औंध मध्ये एक पाहणी दौरा करा. जिथे जिथे असा प्रॉब्लेम होतोय तिथे करावं, जेणेकरून कसं आहे माणूस गेल्यानंतर उठण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्या अगोदर जर केलं तर ते आपले जे रहिवासी आहेत तुम्हाला काहीतरी चांगले संबोधतील किंवा कारण की एकदा तुमचा विश्वास जर गेला ना, तुमच्यावरून महानगरपालिकेवरून विश्वास गेला ना, तर मग परत तो माणूस तुम्हालाच्यावर विश्वास ठेवायला येणार नाही. दादा, तुमचं पुढचं पाऊल नेमकं आता काय असणार आहे? ही जी काही दुर्घटना घडली आहे ती अत्यंत वाईट आहे. आणि आमच्या औंध व्यापारी असोसिएशनतर्फे आणि या ठिकाणच्या भागातील सर्वसामान्य नागरिकांतर्फे येत्या 2 दिवसामध्ये आम्ही मनुष्यवध त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. आणि 2 दिवसामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. आणि पुढची एक सूचना अशी आहे की अधिकाऱ्यांना की बा येणाऱ्या काळामध्ये आपण अशी वाट बघू नका की कुणाचा जीव गेला तरच तुम्ही त्या ठिकाणी जागे होऊन तिथं काम करणार आहे. तुम्ही येत्या प्रत्येक 15 दिवसाला तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही रोडचा विषय असो, आरोग्य विषय असो, कचऱ्याचा विषय असो, त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा आणि त्या ठिकाणची व्हिजिट करून पाहणी करा आणि त्याच्यावरती उपाययोजना करा. पण वाट पाहू नका की कोणत्या माणसाचा जीव जाईल याची वाट पाहू नका. हीच या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांतर्फे मागणी आहे. तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहे, त्या गोष्टीची तरी महानगरपालिका दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? सदोष मनुष्यवधाची दखल घेईल याची काही कल्पना नाहीये. पण त्याच्या पुढच्याही जाऊन सांगतो, आम्ही तो गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही आमच्या औंध व्यापारी असोसिएशनतर्फे हायकोर्टमध्ये आम्ही ती PL दाखल करून त्या ठिकाणी तो खटला चालवणार आहोत आणि कॉर्पोरेशनला जागे करणार आहोत. आता या गोष्टीने तरी पुणे महानगरपालिकेला जाग येते की नाही ते आपण बघूच. तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशुक आशील.